गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी काय पाडबा इकडे अलीकडे सरा जरा काय त्याच्या आईला नुसता लाल लाल झालाय पाडबा आयला का तुझ्याकडे पाहिलं की मला हसायलाच यायला लागले का रो बाबा तो आब्या भेटला होता त्या दिवशी मग आब्या म्हणला 31 डिसेंबर साजरा केला आणि त्या पांडवाने तू पार्टीत लई दिगाणा घातला वाटते आता ते रामायण महाभारत सांगितलं इथे अहो त्याने काय सांगितलं म्हणला पांडव्या दारू प्याला आणि मारणाचा मला आम्हालाच घोडा लावायला निघाला आबाची मेसेज काय ओढतोय तुझ्या आबाला नाकाव बुक्कीच काय घातली आबाला लय काय 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 आबा म्हणला आमचीच पेला आम्हालाच घोडा लावला त्याच्या पेलावं लागला लय डेंजर काम होते तो म्हणायचा का म्हणा त्या पेला माणूस वाघ होते वाघ कायचा वाघ होते आयचं मस्त शिळे तिथं पेलं की डोक्याला अशी चदरी चढले ना वाघ काय वाघाच्या पुढची पावर लय इथे हानला बिनला वाटते आबाला तू नाही ना मला आलं लक्षात ते काय केलं आपण तुला सोन्यात दात बसवलं होतं बसवलं आणि ते निवडणुकीला काढून घेतलं त्याचा राग तुझ्या डोक्यात होता तो होता पण म्हणलं आता आहे ना आम्हाला इथं कुठं गाड व्हायचीच म्हणलं बर 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 आणि पेल्यामुळे ना आम्हाला मला काही म्हणू बी शकत नाही ना पेलय बोललं ती त्याचा फायदा घेतला मला पाडवा बर बर बाबा सोडून देत ती तसं का मला दारू बिरू पिऊन शिवाय देऊ नका नाही नाही तात्या तुम्ही सात्विक माणूस आहो तुमच्यावर बर 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 तुमच्यावर चालते चालते जाऊ द्या मग काय मी तेच म्हणलं बाबा पांडवादी जायला दारू म्हणलं मला ही गोष्ट तुला बोलायचीच होती बरं का मग आज नव्हते नेमका तो आज गावला म्हणलं ही गोष्ट बोलावा म्हणजे ते बरोबर बदला घेतला म्हणायचा आभास होतो हा तात्या लय प्रचार करू नका आपल्याला राहू द्या. अरे प्रचार करायची गरज काय पांडवा आख्या गावाला कळलंय अरे तुझं व्हिडिओ काढलं व्हिडिओ हा? तू दारू पिऊन धिंगाणा घालताना व्हिडिओ काढला व्हिडिओ? तू आबाला शिवाय देताना व्हिडिओ काढला आबाच्या मिशेत आख व्हिडिओ तुझं ते इंस्टावर फिरते काय लागला फेमस झालाय तू अयो. आणि काय जप दारू प्यायला काय करतो ते तुला कळत नाही लागला सांगायला याची बिवडी त्याच्या कावाना मिळालं का कधी नाही मिळालं घटक्याने गेला अशी गोष्ट झाली ऐक आलं ही पूर्वी काय करते इकडे अय राणी अय इकडे तात्या आले या 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 बसा बसा आज लय निवांत बसले अरे काय नाही ते पाण्या बसलो तर पाण्या सगळं जर का पाहल्या होय थोडस काय म्हणते बरेच का हो निवांत एकदम तुम्ही हा कसे ना आहेत? आपलं काय बाबा हो का आपलं एकदम निवांत असतं टेन्शन नाही काय नाही आपण निवांत नंग बाबा काय बरेच ना हो बरी आहे अरे काय बाबा तू गावातून गायब झाली तर काय तुला ते कळलं ना तुझ्या दाजीने असली तुझ्या दाजीने आपच उठवली म्हणली हिला बिबट्याने नेलं म्हणली मारली तुला दाजीनी तुझा फार दावा बिवा मला तर मला मैत्रीला पैसे नाही मला मैत्रीला पैसे द्या हो मला तर सगळे तेच बोलतेत ही मेली होती कशी काय आली मेली होती कशी काय आली योगा तू मला कॉल केला का हा. म्हणून तरी आम्हाला कळलं तू जिवंत आहे बरोबर आहे हा, माझ्या मोबाईलवर केला ना तू कॉल केलते की हा, त्याच्या मग ते असलं काय का? झालं माझी आई आजारी होती ना हा. त्याच्यामुळे मला अर्जंट जावं लागलं आणि दाजीने बघितलं का हे कसं डोक्यावर पडल्यासारखं करून ठेवलं इकडं दाजी असलंच का ग तुझं घेणं देण्याचं असलाच आहे आता काय करणार अरे त्या मंजुळाला समजून सांगायला ठोकायला सांगत चांगलं त्याला अहो तात्या किती बडवते किती मार खाते तरी त्याला अकल येत नाही मग तसंच करणार करतोय. काय? हा मग अगं, तू पण गोड बोलून त्याला ठोका चांगला काय? नाही नाही माझ्यात नाही बाबा हिंमत नाही, नाही. आणि आता तर नवीन वर्षाचं घेतले आता ते संकल्प केलाय काय म्हणलं की मी काही करणार नाही मी असलं काहीच अरे वागणार कशाचं नाही काय म्हणून. तेच सांगतोय तुला मी ती त्या पांड्याला तेच आता 31 डिसेंबरची मध्ये त्या आबाने पार्टी दिली ना हा. अरे त्या पांड्या आणि ते सध्या मारणाच्या कुत्र्याने दारू पिऊन नाचत होती ती कळलं का नाही तुला आम्ही चाललाय उचलून सकाळी कुठं पडलं होतं भेंदाडात पडलेलं होतं ते हा ना हा हा, मग बरं आणि थोबाड फिबाड सगळं त्या घाणीने भरलेलं होतं अयो त्या मग काय आब्याला करणार? काय अक्कल नाही मोकार तरुण पिढी बरबाद करायचं काम ते आब्या करतोय हा. पण तुम्ही तरी समजून सांगा चांगला संकल्प कर म्हणावा दारू पिऊ नको कोणाला काय बोललो कोणत्या मंजुळाचा मार खाऊ नको म्हणावा मार खाल्ल्याशिवाय दिवसच उजळणार नाही असं आहे त्याचं. बरं ते मंजुळाचं सदाचं रामायण जाऊ दे मग तुझं काय लगीन बिगीन करायचं विचार आहे का नाही आता अजून कुणी पसंतच पडला नाही मला तर हा. कसं लग्नाचा विचार नाही, करायचा बघ, लग्न असं काय करायचं असेल तर आपण लय जणांचे लग्न अगं तुझ्या दादीचं आणि मंजुळाचं लग्न कोण जुळलं आपणच जुळवले हो का? पानपतीचं लग्न कोण जुळवले आपणच जुळवले अरे वा. गावातलं 50% लग्न आपण जुळवल्यात होय तुझ्या माहितीला सांगतो
तुला जर गावातलं कोणी आवडत असेल तर सांग, हे देतोय लग्न लावून मस्त पैकी हितलीच मस्त सून होऊन जा, लक्ष बाग पुढे द्यायला तुझी ताई हायची तर हा ते तर आहे. हाय का नाही? कोणी आवडतं गावातलं नाही? नाही अजून नक्की ना? ज्या वेळेला आवडन ना त्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला सांगत हा ते पांडबा बिंडबा पांडवा हाड. आव पांडबाचा भाव, ते भावाचं पोरग आहे ना ते मोठं, नाही नाही मला नाही आवडत तसलं तेच तर कोणी. आहे ना. नाही. आणि हे बघ कसं आहे, तुला कोण आवडतंय का नाही ही गोष्ट आहे नंतर, पण गावातल्या पण एखाद्या पोराला तू आवडते का नाही हे पण तुला कळलं पाहिजे ना. हा पण त्याच्यासाठी काय करायचं आपण? काय करायचं तुला सांगतो, हे बघ आयडिया तुला मी आईला या तरुण पोरं पुरी तो आम्हाला म्हाताऱ्या माणसाला तुम्हाला ह्या गोष्टी सांगावं लागतात. काय कर, हा. उद्या काय उद्या सण आहे मकर संक्रांती. मकर संक्रांती. हा. मकर संक्रांतीला काय करतात, सगळ्या बाया नटून थटून मस्त साडी बिडी घालून व्यवसायाला जातात. हा कोण ज्यांचं लग्न झालंय ते. हा. आता तुझं काय लग्न झालं नाही. पण तू काय कर मुद्दाम, तू ये ना, तू अशी साडी बिडी घाल मस्त पैकी, हा. चांगलं नटून थटून मस्त पैकी ना बायकांबरोबर जा. हा. तू साडी घातलेलं पाहिलं की जो माणूस तुझ्यावर मरत असेल, जे पोरग तुझ्यावर प्रेम करत असेल ते तुझ्या अवतीभोवती आल्याशिवाय राहणार नाहीये. मग तेवढं तुला लगेच लक्षात येईल की कोण आपल्यावर प्रेम करते. कसं काय वाटली आयडिया? अहो पण तात्या मंदिरात कसं जाणार मी? मंदिरात जाऊ नको, फक्त साड्या घालून बायकांबरोबर जा, तिथं फक्त फिर, हा, मग हा. कल बरोबर ते आलं का लक्षात, मग पण- कळलं तुझा कोण प्रिय करे. पोरांच्या नादात म्हातारे येते जवळ माझ्या. काय करू त्याला? म्हाताऱ्या कोताऱ्याला द्यायचं मग? उडवून, पण एखादा खरंच जर चांगला पोरगा प्रेम करत असेल तर कळलं ना तुला. हा हा? ते पण लक्षात खरं ठेव, आहे. उद्या बरोबर. साडी घालायची बरोबर. बरोबर. एकदा करून बघ, कळण तुझ्या कोण प्रेम करत ते. नक्कीच घालते उद्याच्याला साडी आणि मग तुम्हाला सांगते का आहे ते. चालते हा. जा मग चला, आता. येऊ का? हा ओके, हो, जरा चला पडतो मग. हा चालतंय. इथला हिला काय या पोरीला पोरं कशी पटवायची आम्हाला सांगायची पाळी यायला लागली काय. राणे, हा अगं एवढं उंताने कशाला या लेकराला ग घेऊन आलीस? अगं हा? तिची मम्मी होती बसलेली, ती म्हणली मला थोडं काम आहे घेऊन जा लेकराला, मग आणले. आणि तसं बी ताई हा. लोकांचीच लेकरं किती वेळा खेळवायचे, मला पण करमत नाही लेकराशिवाय. आता तुम्ही दोघांनी काहीतरी विचार केला पाहिजे का नाही बरं? हे मला सांगण्यापेक्षा तुझ्या दादीला सांग, त्यांना आहे का अक्कल? हा, आतापर्यंत जर त्यांनी मनावर घेतलं असतं ना तर 2 लेकरं झाली असती. हो पण तुम्ही जरा प्रेमाने बोलत जा ना, सारखं उठलं की सुद्धा अगं ती हात तुझा हात आहे का हातोड आहे तेच कळत नाही मला. अगं काय करू, त्यांचं थोबड बघितलं ना की मला असं वाटतं नुसतं मारतच सुटावं. बघितलं का आता लेकराचं खात्यात का? अगं ते लई गोड दिसलं मला जरा काहीतरी. चाटलं का त्यांनी हात? जाऊ दे की आता त्याला काय होतं. अयो काय झालं? काय टकाटक या राणी, हा. हिला बघून मला आहे ना एक शेर आठवतो, शेर. बरं भुका ना ऐकू द्या ना. हरे हरे खेत में जा रही थी भैंस, बर हरे हरे खेत में जा रही थी भैंस. बायकोला समोर बघून असं वाटतंय माझ्या बाजूला बटलाय खैस खैस कोई मॅच होते. मी अगं कविता म्हणत होतो ते, काय म्हणतात त्याला? कविता म्हणताय तुम्ही आहे ना, मला सणासुदीचं पण आहे ना नुसतं नीट जगूनच देऊ ना. असं सुद्धा वय. हाय का लक्षात आहे आपल्या? अयो हा? कोणतं आज सण? काय आहे ते? कोणतं काय आहे? संक्रांती आज. अयो संक्रांती वय आज. मग? मकर मला संक्रांती. वाटलं त्या नुमान चाचा नाही का त्याचा 40 वय म्हणून तू हे घातलंय का काय? अहो, दाजी कधीतरी जरा चांगली स्तुती करत जा ना. तुमचं काय म्हणणं आहे, लोकांच्या अशा कार्यक्रमाला मी अशा सुटून जाऊ हा? आता तू सगळं गावाचं पळती, मग एवढं पळायला काय जाते? एवढं पाळायला काय जाते? जरा शांत राहा, आज तरी सणासुदीचं जरा हे शांत. माणूस नीट जगून देतोय बरं का ऐक मला? ना. काय तिने एवढी छान साडी घातली, तू बी घाल ना साडी. कशाला? सणासुदी. मग त्या दिवशी तर शॉपिंग केली की आपण, मग केली की मग घेतली ना तुला एक साडी चांगली. अहो पण आता तिचं लग्न झालंय, माझं थोडंच लग्न झालंय. काय गरज काय आहे तिने साडी घालायची? हा? हा? साड्या कोण घालतं, कोण नटतं? कोण? जे व्यवसायाला जातात त्या पोरी घालतात, हा? त्या बायका घालतात, त्या नटतात थटतात. हिने कशाला काय करायचंय? हिने कुणासाठी करायचं? मी आहे की हा? म्हणजे काय बोलले तुम्ही? अगं जिथं कमी तिथं आम्ही. कशाला? बर अगं तू जिथं कमी तिथं आम्ही. ऐक ना बाय, तिथं आम्ही. ऐक ना, तू ये ना ते लेकराला सोड आणि जा लवकर साडी घालून ये. साडी साडी ए बाई जा जा, जा, जा. घालून ये जा साडी. बाई मी लेकराला घेऊन तेवढंच तुझ्या दाजीची हाऊस पूर्ण कर. दे, मी खेळवते. होय ग बायको? लेकराला आत घेऊन जाते. अगं बाई ग, खायचंय का? अगं बाई तिने सगळा हात भरवलाय. माझा भरलाय. खाती का? खाती? ए बाबू खा. लवकर ये ग कसं तोंड तोंड कशी करते खायला? बायको. झालं? अच्छा, झालं इकडे. तुला बघून झालं का? अगं बायको, मी काय म्हणत बरं बाबा. होतो, हा. ते संक्रांतीला काय करीत ते काय खेंगट केलंय का? खेंगट. असल्या गेंगट लोकांसाठी खेंगट कशाला करायचे? अयो, हा? मी गेंगट म्हणजे मी गेंगट. हा मग आणि ते काय राहते ते भाकर केले का ते हे लावून काय काय? तीळ तीळ
केलंय केलं का भाकर समजा? बी केली आणि ते खेंगटची भाजी पण करून ठेवली. खा तुम्ही जाऊन. केलंय ना हा मग पण बायको कॉवी म्हणलं का तुला बघून ना असं गाणंच म्हण वाटतं एक. बोला ना. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं टिंक तिकडं टिंक तिकडं टिंक तिकडं. हा. हे, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं बाबू, हे धर नवीन गं. पोपट हा हा. लागला मिठ मिठ बोलायला. बर मी पोपट आहे बाई मी. हा अगं या साडी तू पोपट दिसते बायको. तुम्हाला जर तारीफ करायची असेल तर नीट करा, कळलं का? पोपट बिपट बोलू नका मला. बर जाऊ दे ते का व्यवसायाला जायचं असं ना सांग तिचं. जायचंच आहे मला. येत आहे का तुम्ही व्यवसायाला? मी कशाला बायको तुझं मी काका आहे ना, आपलं काका बाबू हा पार डोके निरिकाम आहे. मी जेवतो घरात आणि घरातच बसतो मी आता. जा बसा. हा तोपर्यंत मी या लेकराला देऊन आले. एक बरं, काम बरं. करा, धरा जरा येईल मला उठू द्या. हा, उठ. अगं बाई तर आता माझे मित्र बी येतील ना. मित्र? हा? तुम्ही त्या मित्रांना आहे ना घरात बोलून ठेवू नका, कळलं ना? का? पत्ते बित्ते खेळत बसता आणि काय दुसरं काय कळत नाही तुम्हाला? आता त्याच्यात काय झालं पत्ते खेळलं म्हणून. अहो ते पत्त्यांच्या नादामध्ये घरातली सगळी भांडी दिली तुम्ही, कळलं का? अगं बायको त्या दिवशी 40 रुपये कमी पडत होते म्हणून 2 फुलपात्रे दिली फक्त. अहो तुम्ही 2 फुलपात्र नाही 2 फुलपात्रे दिली, ते ग्लास दिले, 10 चमचे देऊन टाकले, 2 हांडे बी गायब आहेत. बायको तुम्ही जर त्या मित्रांना जर घरी बोलवलं आणि तुम्ही तुमची झक मारली ना तर बघा मग लक्षात ठेवा, सांगून ठेवते. बायको तू संसार लय कडक करते का. करावंच लागतं. तुम्हाला नवरा भेटला ना मग मला करायलाच लागतं संसार कडक. बरं उठ उठ जा. सांगायला लागले तुम्हाला. अगं बाई राणे झाला असेल तर ये ग बाई लवकर. तोपर्यंत मी या लेकराला देऊन द्या इकडं तिला मला. याचं चॉकलेट कोण आहे बायको. लेकराला द्या इकडं. आयो अगं बाई ग चल ग बाबू चल ये ग राणे लवकर. हायला आता भांडे कोंडे ऐकल्यावर लगेच कळतं हिला. आपण आता आहे ना याची एखाद्या जुनी साडीच काढतो आणि मस्त पत्ती खेळत बसतो ना का. भैया साहेब पण ना मला सांगितले साडी घालायला अजून आले नाही. साडीचा ताप बाई ग. अगं बाई आज तर लय सुंदर दिसते बाई खरंच. थँक्यू. आणि हे काय ही साडी कशी घातली आहे बाई फिटून तर जायची ही सगळी. अगं बाई मला नाही घालता येत साडी, कशी तरी घातली एक तर. काय बाई आता कसं करायचं, हे सगळी साडी इचकून पडली आहे आणि किती छान ब्लाउज तर किती छान आहे. थँक्यू. अरे आणि हे काढ की वरती गळ्यातलं. अगं तुझं पण चांगलंय, मला देते का आता? आता तिकडं मी तुझं नवीन आणलंय तुला देऊ लगेच. आणि घरातले किती नाजूक घातलेत. हा, मग चांगलं दिसते. साडी तशी आहे ना ती, तुझी साडी वेगळी माझी साडी वेगळी आहे. मी पण ती जरा नवीन घेतलंय ती जरा फॅशनल साडी आहे. अगं बघ ना, अगं हो फॅशनेला पण तू बरोबर घातलीस नाही साडी. अरे मला येत नाही साडी घालता. अरे मग शिकायचं. तू आणि चांगली घातली तेवढी बऱ्यापैकी हा? बाई बघ घेऊ की कसली घातली माझं मला नाही पण नाही कळेना. मिरे बिरे ओके पण हल्ल्यात ते ना? पदर कसा घेतलाय असा? बघ ना. हे जरा मला आत ये. घ्यावं थोडस अगं, माझं नाही छोटं नाही घ्यावं येत. ते. नाही ग येत मला. अगं तू बांगड्या का नाही घातल्या. बांगड्या नाही ना यायच्या मॅचिंग माझ्याकडं. अरे देवा आणायच्या का नाही मग. अरे रात्रीतून ब्लाऊज शिवून घेतला, अजून काय काय करू मी? बाई रात्रीतून. हा मग रात्रीतून शिवून घेतलाय ब्लाऊज तर. बाई आज तू साडी घातली म्हणल्यावर भैया साहेब लई खुश होते बघ. अगं मी घालणारच नव्हते, मला काल भैया साहेब म्हणले उद्या मकर संक्रांत आहे, काही झालं तरी तू माझ्यासाठी साडी घातलीच पाहिजे. मग घातली ना. एकच नंबर. त्यांच्यासाठीच तर एवढं ताप केलाय, ब्लाऊज शिवून घेतला. आता बांगड्या कुठून आणायच्या सांग बरं? हा मग भेटलीस का नाही. नाही ना अजून, त्यांचीच तर वाट बघते, अजून आले नाही बघ. हा मग काय नाही आता काय नाही बरं लड्डूच ठीक फुटणार आहे, आहेत. मी साडी घातली ठीक आहे. हा तुला नाही का कोणी विचारलं? आम्हाला कोण विचारतंय, येड्यासारखीच आहे वे. आता मला कोण विचारणार आहे सांग बरं. आली का अशीच जाऊन? घातली आपण. आली की जाऊन मंदिरामध्ये ताई चल म्हणत होती. जाऊन आली तिच्यासोबत जाऊन. मग म्हणलं आता तिला जरा थांब, मी जरा बाहेर जाऊन येते, म्हणलं जरा भेटून मग आले तुला भेटायला. मला काय नाही पुजायचं बिजायचं, मी फक्त दाखवण्यासाठी साडी घातली त्यांना आणि खरं आहे? त्यांच्यासाठी. त्यांना आवडते रे मी साडीत. आज भैया साहेब ना बेहोशच होणार आहेत. तू बघ म्हण. चांगली दिसेल पण खरंच एक थोड्याशा नंबर. मिऱ्या आहेत बरं का इकडे तिकडे. हा, बघ की तेवढं हा, खरंच. ते थोडस ते कसं ते मिऱ्या तुझ्या विचकल्यात सगळ्या. मला येतच नाही तर घातली आता मोबाईल मध्ये आणि ह्याची- बघून. हा ह्याच्यामुळे ये ना ग बरोबर हा. येत नाही बरं, ते. एक फोटो काढू आपण. चल 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 खरंच. एकच मिनिट. हाय तिकडून घे, एक तिकडून घे. मला नाही यायचा. घे घे. छान निघाल्या. छान आलं मी तुला पाठवून देते हा हा फोनला. चालते पाठव. हो. पण आता चल मी जाते. तू किती वेळ थांबणार तिथंच आता. आता येस तोपर्यंत. चालतंय ठीक आहे मग चल मी जाते. चल बाय. ठीक आहे. हा
हे भैया साहेब पण ना कधी येतात काय माहिती. जाऊ दे, आबांना भूक लागली आहे, त्यांना पार्सल आणून देते काहीतरी. हां शेवंता, ए शेवंता, नाही म्हणू नकोस ग. बरेच दिवसाचा उपवास बाकी आहे ग माझा. शेवंता, ती मंजुळा नाही म्हणती, ती राणी पण नाही म्हणती, तू तरी नको म्हणूस. आज गुरुवार आहे, उपवास सोडू दे मला संध्याकाळी. घेऊ दे ना ग. एक मिनिट सुट. काय झालंय पांड्या? हो आबा कोणाचा मुका घेत आहे? अरे मुका घेत नाही, माझ्या हातात काहीतरी अडकलं होतं म्हणून मी असं करतोय. मुका घेतोय मी. पावलट, हा कोणाचे फोन असे ऐकायचे नसतात. वेडा पावलट. हे काय पाय कुत्री मुतल्यात काय? कुठली मुतल किती पायावर? मग काय असं अरे थंडी गाठ त्यांनी होतं ते अंगावशी तुला पडलं की होतं तसं. आणि इथं काय लोळत बसलाय इथं? इथं लोळ बसलो मी. लोळ बसलोय का? मग? अरे काहीच जमत नाही रे, काहीच जमत नाही. अहो. माझ्या हाताला यशच येत नाही. नाराज आहे मी. नाराज? हा, गावात कुणी यावं, मी त्यांचा पाहुणचार करावा. मग मंजुळा असेल, राणी असेल, नाही नाही कुठंच माझा धागा दोरा जुळायचा नाही. वाईट वाटते. वाईट वाटतंय? हा ना. अहो पण एवढं का नाराज आहे तुम्ही? आता नाराज ते सांगितलं, आता डबल सांगू का? कुठं धागा दोराचा तयार नाही रे पांड्या. हा, त्याच्या आईला सांगा काय झालं तुझं ते 1 डिसेंबरला तू काय राडा केलता पांड्या. हा, आईला मी तुला गोजीरवाने बबडं समजलं, त्याच्या आईला तुझं हागायचं डबल निघालं. हा, किती दारू प्यावी रे? 1 पॅक पिला, 2 पॅक पिला, अख्खा खांबा पिला. अरे पिला ते पिला, माझी दारू पिला, आमच्या जायला घोडा लावायला निघाला. कुठं गोडा लावला आबा? म्हणजे काय, माझी अशी मुछ्या धरली आणि मला दे मुच्छड, ए मुच्छड आबा. पाडव्या मला म्हणला 15 वर्ष म्हणा जेलमध्ये गेला, तिथं काय हे केलं का? आवा. मला बोलतो तू. आबा मी त्या दिवशी स्वर्गात होतो. अरे पण तू मला नरकात घालत होता ना. कस काय नारकात घालेल? कसा म्हणजे? माझी पाडतो आई बहीण काढली रस्त्यावर. हा, फक्त माझी स्वप्न सोडली, नाही तर माझं खानदान तू रस्त्यावर काढलं. तू एका बाजूनी आणि तो नालायक बदमाश हरामखोर तो सध्या एका बाजूनी, तिसऱ्या बाजूला तात्या. अरे मला नको करून टाकलं. अरे मी मारला झक मारली, मग बाई बघितली, तुम्हाला इथं बघितलं. अहो आबा पेल्यावर नाही काय कळत आम्हाला. आता इथून पण लक्षात ठेवा, माझी पिऊन माझ्याच आयो घोडा लावू नका. हा, सुधरून वागा. बरं कशाबद्दल येणं काय काय काम वाटलं मग? बरं आज काय? आज हा? आज काय तेव्हा आज आमचं कपाळ मोक्ष. दुसरं काय तू आला सकाळी भेटला. अहो आबा मकर संक्रांत आहे आज. अरे हा, म्हणजे 1 डिसेंबर संपल्यानंतर पहिला सण मकर संक्रांत. आज सगळ्या जुळून त्याचं मला काय नाही, मला काय कौतिक सांगतो. आज मकर संक्रांत बाया काय करतात? आता बाया काय करते, जातात कुठं हिंडा फिरायला, मला काय सांगतायचं. अहो आज मकर संक्रांत बाय आहे ना, भारी भारी साड्या वगैरे मस्तपैकी घालून असे लिपस्टिक लावून गन लावून हे करून असं नाटापटा करून अशा व्यवसायाला जातात. अरे पांड्या बरोबर आहे, ज्याची बायको असेल ती जिला नवरा असेल ती बाई हे करतं सास शृंगारण जाती वाड्याला तिकडे बिरवायला. आपल्याला मला कशाचं काय सांगतो. अहो त्याच्या रावद्या मारून द्या. पण ज्यांची लग्न झाली नाही हा, ते पण अशा नटून थटून लय भारी 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 पोरी चालल्यात आज. म्हणजे कोण रे? अहो कोण? हसू नको. अहो आबा तुमचं ते पाखरू. आमचं पाखरू म्हणजे शेवंता. हो नाही. मग दीपाली. हो नाही आबा. मग कस्तुरी. हो ती राणी राणी राणी. हो मस्त पैकी अशी झंकी पंकी साडी घातली आहे, कानात डोल घातल्यात, असे 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 मस्त पैकी चालले आहे. आज माझ्या राणीनं साडी घातली. आणि तुम्ही सांगा अशा बाया, समजा बायांचं ठीक आहे ना, ज्यांना नवरे त्यांचं ठीक आहे नटणं, पण ज्या बायांची पोरींची लग्न झाली नाही ते पण नटून नटून कशामुळे नटत असेल बरं एवढ्या? मग त्यांच्या बापाचा पैसा, त्यांच्या बापाचा मला कशा सांगतो ते कौतिक. अहो ते कोणासाठी तरी नटतातच ना. कोणासाठी? कोणासाठी म्हणजे त्याचा कोणतरी असं प्रियकर असेल, कोण काय असेल त्यासाठी ते नाटक आहेत ना. राणीचा प्रियकर हा. जे नवकोट नारायण. अहो आबा मला तर वाटतं राणी तुमच्या साडीच नाटलेली आज. काय सांगतो काय? अरे पांड्या, पहिल्यांदा आयुष्यामध्ये तिच्या आईला चांगली गोष्ट केली बरं का तू. नाही तू जे बोललास ना आज तुला काहीतरी बक्षीस देऊशी वाटतंय. हो, आईला कुठं नव्हता. हा हे घे, हे घे तुला वचन. जेव्हा जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा तू ह्या नौकोट नारायण यायचंच. वाटेल ती गोष्ट तुझ्यासाठी, वाटेल ती गोष्ट. अहो आबा असला नऊ नारायण मला काय हातात दिलं? काय वचन. वचन दिलं ना तुला. अहो बेळ बिड्याला पैसे द्या काय तरी. तुला भेट खायची. हा, भेळ भेळ खायची खायची. मला. हा. जा जा त्या नवनाच्या हातगाडीवर जा आणि त्याला सांग मला मस्त पैकी भेळ दे. माझं नाव सांग, खरं का? मी फोन करतो नक्की नक्की जातो लगेच. भेळीवर असा ताव मारतो. छो आबा छो छो. या इथं भावाटा तुझ्या भावाटाने ही गोष्ट वारी केली बरं का.
राणी साडी घालून काही जोडा शोभा चला आबा आता आबाची तो निकल पेडी देखण्या रूपाची पोरगी आमच्या आबाची लाईन मारते माझ्यावर तुला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर एक नंबर दिसते साडीवर तुला फिरवीन माझ्या गाडीवर. आता मात्र गाणं सुरू झालं बा त्याच्या आईला. चांगली दिसते ना. वा 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 अशी हो अशी तिकडे तोंड कर अशी अशी आणखीन फिर अशी फिर फिरू. वा 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 एक नंबर आता मकर संक्रांत आज सार्थकी लागली गाडी गोष्टीची. छान दिसते थँक्यू. कधी घेतली होती साडी ही? कधीच घेतली होती. मग कधीच घातली नाही आजपर्यंत. मी कुठं साड्या घालते तवा. मग? आबांनी घेतली होती माझ्यासाठी. मला म्हणले होते घाल. आबांनी घेतली म्हणल्यावर मग तुझ्यासाठी नाही. अगं आबा साडी घेणार कोणासाठी? चंपाबाई, शेवंताबाई, संगीताबाई त्यांची साडी घातली दिली आबानी. काय माहिती. असं बोलू नका. नाही म्हणजे कसं आबा काय आहे, आबा तुझ्या नावा खाली आणेल साडी आणि दुसऱ्या बायांसाठी पण ठीक आहे जाऊ दे मरू पण आज तू साडी घातली छान दिसतेस मस्त. थँक्यू. आज मकर संक्रांतीचं ठीक आहे. आणि मी तुला काय म्हटलं होतं काय साडी घातल्याच्या नंतर पहिल्यांदा तिकडे ये. मी तिथं तुझी 1 तासभर झालं वाट बघतोय आता येईल मग येईना तर शेवटी मी इकडे आलो. कुठे निघाली इकडे? अहो ते आबांना भूक लागलीये. मग त्यांना म्हणलं तुम्हाला पार्सल आणून देते. मला बाहेर जायचंय. हॉटेलमध्ये चालले होते. पाय असतेच का? हा इथल्या इथं तर आहे ना. इथून काय वडापाव आणून देतो ते काय गोष्टीचे. बर ठीक आहे म्हणजे मग मकर संक्रांतीला ठीक आहे पण कोणाला डाऊट नाही ना आला? नाही अजून तरी नाही आला. काय होतं मकर संक्रांतीला साडी कोण घालतं? ज्यांचं लग्न झालंय ते साड्या घालतात आणि व्यवसायाला जातात. बरोबर की नाही? बरोबर. पण आता तुझं लग्न झालं नाही म्हणल्यानंतर तुला विचारलं ना कुणी कुणासाठी साडी घातली कुणासाठी असते? राणीने विचारलं ना मला. राणी भेटली होती का? मग राणी भेटली होती मला. बरं तिने बी घातली का साडी? हा तिने पण साडी घातली. सपना हा तू माझ्यासाठी साडी घातली. हा आला राणीने कोणासाठी घातली असेल ग? काय माहिती बाबा. तिचं पण कोण आहे का काय गावात? नाही ना माहित नाही मला. मी विचार काय हा ते दाजी तर काय त्याचा येता येणार त्याच्यासाठी काय नाही मंजुळा नाही, चुकून नाही. चुकून का आबासाठी घातली होती? नाही हो काय पण नका म्हणू. नाही कसं आहे आबा आहे ना आबा कुठं आबा नुसता असा 3 मारतो. लागला तर लागला नाही लागला तर नाही लागला त्या गोष्टीचं. मग आता कारण कसं आहे माहिती का हे बघ साडी लग्न न झालेल्या पोरीने साडी घातली की लोकांच्या नंतर असं टाव कुणासाठी घातली कुठं चालली काय चालली हे चालूच होतं. मी जस्ट हाऊस म्हणून घातली असं सांगितलंय आबांना. आता आपण काय करू इतकी छान साडी घातली इतकी छान नटलेली तर आपण काय करू मस्तपैकी आता पुण्याला जाऊन पिक्चर बघायला. ठीक आहे आमनोरा मॉलला हो, पिक्चर चालतंय. बघू मस्तपैकी छान फोटोशूट करू तुझ्या साडीवर स्टुडिओला जाऊन चालेल है की नाही मकर संक्रांती. मग एक काम त्या आबाचं जेवायचं काय? एक काम करू आता आबांना ते पार्सल नेऊन देते. जाऊ दे मरू दे काही एक दिवस पैसा नाही काय मरणार आहे का आबा तुझा? बरं ठीक आहे मी आबांना फोन करेन. तुमचं हा तुम्ही बाहेर जाऊन आबाला खा मला अर्जंट काम आलं तुमचं तुम्ही खा बस चल थांबा. बस रे. बसली हा चला. एक नंबर दिसते साडीवर तुला. ला 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 ला. अरे काय लागा सारिया केव्हापासून फोन करून तू आता घालव काय त्या फोनचं भूषण राहिलं राव पांडवा. तुम्हाला मी 10 वेळा म्हणलो तर तिकडे घरी या तिथं बसू पत्ते खेळायला. घरी या हा. तुझी द्यावं आलो नाही ते खरंय बरं का पांडवा. हायला त्या दिवशी पासून एवढं घरातलं वातावरण स्ट्रिक्ट झाले ना पांडवा. अहो नाही का ते काय तुम्हाला 2 फुलपात्रे दिले मी 40 रुपयासाठी राव. लय वातावरण स्ट्रिक्ट झाले. आले तुझी नजर पहिली गेली कुठं त्या अशा मांडणीवर. मला म्हणली याच्यातले 2 फुलपात्रे कुठे आहेत? अयो बाबा काय बायको आहे का काय? तुम्ही काय म्हणले आता ते अवदासाच आहे खरे. आता ते जाऊ दे मोरू दे. हा. माझा त्या दिवशी पत्त्याला 400 रुपये राहिले दे मला. 400? मग आईला पांडवाला का मग आता पैसे तर नाही माझ्याकडं. एक काम करू का काय? आमच्या घरात आहे ना 7 एक नवीन बादली आणली ती चालेल का? नाही एखादा हांडा बिडा घेऊन विकू आपण ते. बाबा हांडाचं नको. एक काम करू हा. ना आमच्या घरात आहे ना तिची केस असे लावेल इकडं तिकडं 1000 रुपये पावशेर जाते केस आणू का? हे नको 1000 कोणाच्या एवढी केसांचा विषय चाललाय? काय विषय? हा तेच म्हणलं माझा काही विषय आहे का काय विचारावं जरा. अहो नाही काय नाही तुमचा नाही काय विषय. काय हा मी व्यवसायाला गेले होते. तुम्हाला काय बोलले मी? काय बोलली घरात तेव्हा? बसायचं मी येस तोपर्यंत. कुठं काय आता? हा कुठं काय म्हणजे इथं काय करताय तुम्ही? कुठं काय करतोय? हा
तुम्हाला घरात बस बोलले होते ना, निघाले तुम्ही घराच्या? हा? आता घराकडे लक्ष कोण देणार? अगं बायको जरा उलचक आलो इथं थोडस आपलं पांडवाला भेटायला. पांडवाला भेटायला तुम्हाला पण काही कळत नाही का हो? कशाला यांना सारखं बोलून घेता बरं? तुम्हाला एक काम धंदा नाही त्याला पण नाही का? मित्र आहे म्हणजे आम्ही बोलणार चालणार एवढं काय बंधन करताय त्याला? बंधनं घालायची गरज नाही. डोकं नीट असलं असतं ना तर बरं झालं असतं. मला एवढी काळजी करायची गरज नसती लागली. माझी बायको नाही मला अशी लय हे करीत. हा का? म्हणूनच तुमचा एकदाच पडलाय. माझी बायकी अशी नाही करत. ते एकदा झालं मग काय 17 वेळा नाही मला ते यमनिंग करीत सारखं. आणि मारीन तसं करीत. माणूस पण लागतं ना नीट. माणूस टाइम बेस असल्यावर काय करायचं? अगं पांडवा म्हणते मला का मारती सारखी. त्यांना सांगा ना, तुमचा मित्र आहे कसं बोलतोय मला. तुम्हाला काय वाटतंय का नाही? दाखवा जर त्यांना. सरा गावातला एक नंबर मित्र आहे मला. एक नंबर. का माणूस नाही दुसरा कोण? बरोबर आहे, बरोबर आहे. कळलं का? कौतुक करून ठेवलंय. आपलं गावातलं वजन आहे. हा का? मग तुमचं वजन किती हो? किती पांडवा? किती आहे? 5 किलो असं. 25 किलो. तुमचं वजन 25 किलो. वजन आहे म्हणताय. या पांडवाला मार राव, मला का मारते दावेळा? मला कसे मारील मी ऐकायला मोकळे का तेव्हा? भांडण लोकच. माझ्या बायकोचा एकदाच मार खाल्ला परत मार नाही खात. माणूस कशाला तुम्हाला? मला काय गरज पडली तुम्हाला मारायची? हा. आपला हक्काचा माणूस आपला नवरा असतो. त्याला मारायचं. अगं तू लोकांना सांग. एवढं नका ना हाणू. पण ते सगळं मरू द्या तिकडं. ती राणी कुठे गेली? आता राणी तुझेच संघ व्यवसायाला गेली, मला काय माहिती राव. अरे बाबा, ती आली होती माझ्या संग वावसायला, पण मला म्हणली मैत्रिणीला भेटून येते. मग त्याच्यानंतर काय दिसलीच ना. आता घरी येऊन बघते तर घराला टाळा. हा, कुठे गेली? चायला कुठे गेली ती? अहो मी तुम्हाला विचारते कुठे गेली? आता बायको मी काय इथं बसलेलं राव पांडवा, सकाळपासून तुमच्या पाशी येऊन बसले राव. सांगा राव हिला. आम्हाला नाही माहिती बाबा. हा. असं कसं बाई कुठं गेली काय माहिती. एक काम करा, त्या राणीला जाऊन शोधा. पुरीने साडी बिडी घातली, उगाच कोण गेला उचलून घेऊन नेलं ना तिला तर बघा मग. खरंय बरं का पांडवा. मग गावात आले आमच्या लोक. चला 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 पांडवा. बघू तेवढी तरी मदत बघा जरा कुठं गेली आणि कुठं नाही. आला शिट्ट्यांचा आवाज कानी ग बाई, गरम झाली हवा. ओढ पेरूची त्वचित धरून बघतोय राघून नवा. त्याच्या वाटात विडान डोळ्यात मस्ती वळून बघतोय गाव. त्याच्या वाटात विडान डोळ्यात मस्ती वळून बघतोय गाव. आला या गुलाबराव सजने, आला या गुलाबराव. 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 राणी काही म्हण, पण आज तू खरंच तिच्या आईला देखणी चिकणी वाटते बरं का. जीव वावळून टाकावा. आहाहा. सौंदर्याची खाण पाहिली आम्हाने पहिल्यांदा बरं का. काय तुझे ते केस, काय तुझे डोळे, काय तुझे होठ, काय मान आहे, कमाल आहे. त्या विश्वविद्यालयाची कमाल आहे ज्यांनी तुला घडवलं, ज्यांनी तुला जिवंतपणे हे मूर्तीत घातलं. आई शपथ, महिना खंड त्या माणसाने खरंच काढले असतील. आता आमच्या त्या देवानी भाई त्याच्या आईला हप्ताभर बी नव्हता काढला ग. खबर कुठं तुला. हा ती साडी ना, आई शपथ त्याच्या आईला जीव वाहून टाका. ते गळ्यातला दागिना, कानातलं, ही साडी, बांगड्या, त्या साडीवर कर. काना खालीच मारीन धरून. काय चिडची कशाला? काय बी कसं बोलताय मग? अगं त्या पायात तुझ्या काय घातले ते मला पाहिजे होते. पायामध्ये काय घालतेत? काय घालतेत? चप्पलच आहे की. अगं ती चप्पलच पाहिजे होती म्हणून म्हटलं. चप्पल बघायची कशाला? अगं असं ते का जाऊ दे आपली चेष्टा. हा ना, आज साडी बिडी कास काय नक्की? आज काय सण आहे बायकांचा, माहिती नाही एवढं बी. आज मकर संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बोला. मग आता तू कशी बोलते गोड, तू तर नुसती चिडते रागावतेस माझ्यावर. मग तुम्ही कसं वागताय? राणी ते जाऊ दे मरू दे. हा आज मकर संक्रांत. हा बायका नटतात, सजतात. कोणासाठी? नवऱ्यासाठी. साडी घालतात कोणासाठी? नवऱ्यासाठी. नाही त्यांचं ठीक आहे की नवरा आहे म्हणून साडी घालतात, पण तुझं तर अजून लग्न आहे. मग कोणासाठी साडी घातली? सांगू सांग ना, सांगू लगेच सांग. दाजीसाठी. दाजीसाठी? त्या साडीसाठी? अगं 4-5 फुटावर तो जर का गेला तोंडाचा वास येतो, अंगाचा वास येतो त्या साडीच्या. ठिकाणी साडी घातली बरोबर. का तुम्ही का पप्पी घेतली होती का दाजीची आमच्या? अहो पप्पी घेतला वास येतो का? दिसतो अंगाचा वास येतो. त्याचं काय आहे ना, साडी आणल्या होत्या 2. बर. दाजी ताई काय म्हणली, हा
आता जायचंय मला वंसायला चल सोबत मी म्हणलं कशाला आता तिचं लग्न झालेलं आहे, जाईल ती बरं. बसते मी घरी. मग दाजी काय म्हणला अगं कशाला बसती करमायचं नाही घरात एक साडी आणली नवीन कधी घातलेली नाही घालून बघ. बरोबर मग घातली मी पण नाही बरोबर आहे आणि तुझं. मग म्हणलं आता मी तर काही वंसायला गेली नाही तीच ती गेली. मग मी म्हणलं आता चला जाऊन भेटून यावं बाहेर कुणाला तरी. अय्या. मग आले भेटायला इकडं. कोणाला तरी हा कोण आहे का नाही साडी घातली म्हणून विचारलं बाकी काही पण नाही. ते जाऊ द्या हा तुमच्या सपनाने बी साडी घातली आहे हो का आणि तिने साडी कुणासाठी घातली असेल. हा. हा ए, याचे वाटलं मोठ्या लोकांचा अजिबात काढायचा आहे ती तिच्या नवऱ्यासाठी घातली असेल मोठ्या तिने लोकांसाठी. तिच्या नवऱ्यासाठी होणारे घातली असेल मग मी बी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठीच घातली आहे म्हणजे माझ्यासाठी तुमच्यासाठी नाही नाही का? माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी. त्यामुळे काय नाव पुरते हे बघ भांडत बसत आहे आता हे मकर संक्रांत हा. इथे गुलू गुलू समोर स्वीट होम हा. आहे मस्त पैकी अजून गुलाबजाम घेऊन खाऊ ना सगळं. नको नको मी आताच पुरणपोळी खाऊन आले मी. काय सांगतेस चल ना सोडतो तिथे तुला मस्त गुलाबजाम खाऊ. बाद झालं लई गोड बोललो तिळगोड घ्या गोड गोड बोला आता जा सरळ. अरे 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 आणि असं माझ्या काळाचं पाणी करू नकोस चल बस नका नका जावा जाऊ जावा. नक्की नक्की जा. बाय. आता इकडं जर गेले तर हा परत कावळ्यासारखा मधीची सरळ इकडूनच जाऊ आता. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी.